सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूने स्पर्शद गोळे तर त्याच्या साथीला श्रवण पवळे. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज अमोल किमसे. नॉकआउटचा सामना प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. रायझिंग स्टार्स पिरंगुट त्यांच्या विरोधामध्ये रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. गोलंदाजीच्या मार्गवरती तयार. डावाला सुरुवात. पहिला चेंडू. पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पोहोचतो डिक्लेरेशन झोन मध्ये आणि मिळते एक धाव. एक सिंगल. एका सिंगलने खातं ओपन झालं. संघाचा अकाउंट ओपन होते. धावफलकावरती एक सिंगल जी नोंदवली जाते. दोन्ही संघाने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. एका बाजूला रायझिंग स्टार पिरंगुट हा संघ आपण पाहतोय विजय रथावरती स्वार आहे. 2 सामने खेळलाय. दोन्ही सामन्यामध्ये जिंकले. तिसरा सामना खेळतात. पण दुसऱ्या बाजूने केमसेवाडी संघ एक पराभव देखील पाहिला आणि एक विजय देखील या संघाने मिळवलेला आहे. श्रवण ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. अमोल पुन्हा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाने बिग हिटचा प्रयत्न केला, परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचतोय. पुन्हा एक सिंगल आली. दोन्ही फलंदाज आपण पाहतो एका धावेच्या साह्याने संघाचं खातं उभं नक्कीच पुढे नेतात. दोन्ही फलंदाजाने मात्र एका धावेच्या साह्याने वैयक्तिक खातं उघडलंय. 2 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती. यावेळेस पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न होता. बॅटवरती मात्र चेंडू तिथे परफेक्ट येताना पाहायला मिळाला नाही. पुन्हा त्या चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय आणि पुन्हा एक सिंगल जी मात्र धावफलकावरती जोडली जाते. पहिले 3 चेंडू तिन्ही चेंडूवरती एका धावेच्या साह्याने मात्र धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 3 धावा धावफलकावरती. पूर्वीच्या सामन्यामध्ये केमसेवाडी संघाने मात्र चांगली लढत दिली, परंतु शेवटच्या काही चेंडूवरती झालेल्या चुका त्यानंतर संघ पराभूत झाला. परंतु प्री क्वार्टर फायनल मध्ये आता चांगलं करावं लागेल. चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेस मात्र बिग हिट केलाय. स्क्वेअर लेग मध्ये आसमानी टोला. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस श्रवणच्या बॅटमधून यावेळेस आक्रमणाला नक्कीच तिथे यश मिळालं. 6 धाव्याने स्कोर कार्ड वाढले गेले. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. धन्यवाद तुषार सर. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक केलाय. मुळशीचा आवाज, दमदार आवाज. तुषार. छोटा पॅकेज बडा धमाका. एक अप्रतिम असणारा आवाज. लाडला क्यूटेस्ट आवाज. जबरदस्त समालोचक आहे तुषार सर. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना उर्पी चेंडू टाकला. त्याचा घेतलेला खरपूस समाचार. लॉंग ऑन 4 डोक्यावरून मारला तो. तुंग फटका पाहिजे पंचांचा सारा. 1 टप्पा जात चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन होतंय. संघाची धावसंख्या होती ती 13 धावसंख्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केलाय खरपूस समाचार. 5 षटकांच्या सामन्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेची 2 षटकं, त्यावरती 2 क्षेत्ररक्षक 30 षटकांच्या बाहेर तैनात. त्याचा पुरेपूर फायदा घेत फलंदाजानं चौफेर फटकेबाजी करत कुठल्या पहिल्या षटकात 13 धावा. दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघाला हा सामना जिंकणं फार गरजेचं. प्री क्वार्टर फायनलचा सामना एक महत्त्वपूर्ण लढत. इथे जो जिंकेल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल सामना खेळणार आहे. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः सपाट आहे. पूर्ण प्लेन आउटफील्ड आहे. उन्हाचा रकाड आहे. वाऱ्याची दिशा पूर्णतः थांबली गेलेली आहे. कधी वारं चौफेर फिरलं जाते विकेट किपरच्या दिशेला, स्क्वेअर लेगला, कधी डावखुऱ्या फलंदाजाला अनुकूल असणार ऑफ साईडच्या दिशेला सुद्धा वारं जाऊ शकतं. परंतु इथे अंदाज घेणं फार अवघड होत चाललेलं आहे. त्यात सिमेंट पिच आहे. वेगवान गोलंदाज आहे. बघा पुढचा चेंडू
जितू. राईट आर्म राऊंड विकेट टाकला चेंडू पुन्हा एकदा मनगटी कलात्मक फटका मारलेला पाहिजे. इथे षटकार जात आहे का? एक दूरवरती मारलेला फटका षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती रायझिंग स्टार पिरंगुट नॉट आउट. 19 धावसंख्या. दमदार फटकेबाजी करतोय कलात्मक फटकेबाज फलंदाज आहे. चौफेर फटकेबाजी करतो. त्याचा मेन अस्त्र बघितलं तर मिड विकेट झोन हा त्याचा जबरदस्त क्षेत्र. आणि अशा या विस्फोटक आक्रमक फलंदाजाला रोखणं म्हणजे फार अवघड आहे. इथे चौफेर प्रत्येक बॉलला षटकार मारायची क्षमता त्या फलंदाजाकडे आहे, परंतु गोलंदाज थोडासा बितरलेला आहे. जितूच्या पहिल्या चेंडूवरती मारला ते गुतुंग फटका षटकार. त्यामुळे कमबॅक करतो का ते पाहायचे. बॉल चेक करत असताना एक नामवंत पंच ओल्ड इज गोल्ड महेश जाधव सर. स्क्वेअर लेगच्या दिशेला स्वतः संजय बालेराव सर. पुढचा चेंडू उलटा चेंडू झेल होतोय का पाहायचं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी मागे तोपर्यंत जातोय. ग्राउंडचा फटका चौकार. षटकार आल्यानंतर लगेच मारला तो चौकार. अशा प्रकारच्या धावा वाढत राहतात. अधून मधून एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देत दर मधून चौकार षटकार मारले तर खूप मोठी धावसंख्या उभी होती. त्याच वाटचालीला जात असताना संघ आहे तोच पिरंगुटचा संघ. रायझिंग स्टार एक नामवंत असणारा संघ पूर्ण दिवसभरात चांगली कामगिरी करत असताना प्री क्वार्टर फायनलचा सामना बघूया कशा प्रकारे खेळतात संघ. जिंकणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पिरंगुट विरुद्ध केमसेवाडी दोन्ही संघ नावाजलेले. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी भव्य दिव्य फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बावधन कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धा आहे. एका दिवसात 6 संघ, त्यामध्ये 2 विभागणी केलेल्या 3-3 ग्रुपचे 2 संघ. एक अप्रतिम चेंडू ब्लॉकॉल चेंडू बॅटचा एज पायाला म्हणतात फलंदाज. इकडे पंचांकडे सुद्धा त्यानं बघितलं नाही. अपील केलं आणि मी बाद आहे असं करत त्यानं पूर्ण पॅव्हलियन सोडलं. पूर्ण पीच सोडलं आणि झेलबाद. अपील पंचांना ते टळलं. एक अप्रतिम चाललेला सामना, त्यामध्ये केलेली विस्फोटक आक्रमक खेळी. स्पर्शत आउट झालेला आहे. आता यानंतर आलेला तो फलंदाज मंगेश, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता. अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती. इथे त्याला मॅच घेऊन खेळायचं म्हणजे विकेट लवकर गेली. आता इथून पुढे एक मोठी पार्टनरशिपची फार गरज आहे आणि त्याच्या समेत असणारा तो सुद्धा खेळाडू चांगला. तो समोरचा जितू कमबॅक करतोय. गोलंदाज राईट आर्म ओझा टाकलेला चेंडू शॉर्ट पिच चेंडू जाणून बुजून मारलेला आडवा पट्टा. पायचे चौकार जातोय का? इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चेंडू अडकळला. चौकार जाणारा चेंडू थांबला गेला. तिथं काटल्या त्या 2 धावा. एकच रन आलेला. ते स्ट्राईक देणं फलंदाजाला फार गरजेचं होतं. तोच फलंदाज श्रवण, ज्यानं अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये आलेला एक षटकार मारला होता. तोच विस्फोटक आक्रमक फलंदाज श्रवण. त्यावरती मारला तो फुलटॉस चेंडू आणि घेतला तो एक अप्रतिम फटका षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 30-1 बाद. या अगोदरच्या चेंडूवरती सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, पण श्रवणला स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. कारण श्रवण स्थिरावलेला आहे आणि श्रवणकडे जास्त अनुभव आहे. त्याच्या बॅट स्विंग सुद्धा चांगला वेगाचा आहे. त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं फार गरजेचं आहे. त्यानं फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला तो षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती ती 1 बाद. 30 धावसंख्या. षटक क्रमांक 2 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या गोलंदाजी केलेली ती चिरपाड. पुढचा चेंडू पॉवर प्लेचा लास्ट चेंडू. जोरदार मारलेला फटका. इथे पायचे झेल होतोय का? क्षेत्ररक्षक नुसता पाहत राहिला. गेला तो खूप दूरवरती फटका. 90 मीटरचा फटका षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर संघाची 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 36-18च्या स्ट्राईक रेटने चाललेली धावगती खूपच मोठी.
2 षटकानंतर 36 धावसंख्या. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत बावधन कर्णक 2025 मध्ये एक हायएस्ट स्कोर म्हणावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठी धावसंख्या कोणी उभी केली नव्हती, परंतु रायझिंग स्टार पिरंगुट संघाने 2 षटकात 36 धावा कुठल्या गेल्या. पॉवर प्लेचा अयोग्य वापर केला. नवीन गोलंदाज प्रसाद बद्दल बोलायचं म्हटलं तर त्याचा वेगात टाकणारा चेंडू अफलातून आहे. वेग हा त्याचा अस्त्र आहे, परंतु 2 षटकात 11 रन 3 हा त्याचा हायएस्ट परफॉर्मन्स. बघा, वेळ लावू नका. वेळ खूप घेतलेला तुम्ही. जवळ पुढचा चेंडू प्रसाद. फलंदाज तो मंगेश, एक विस्फोटक आक्रमक फलंदाज ज्याने कित्येक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आक्रमक फटकेबाजी करीत नाव कोरले. पुन्हा एकदा पुलटा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाही. काही गडबड केली आणि डिक्लेअर झोन मध्ये मारलेला फटका 1 रन, परंतु पंचायत सराफीवर चेंडू नो बॉल. यानंतर चेंडू असेल तो फ्री हिटचा फटका. फ्री हिट फटका कोणाला भेटलाय? ज्यानं अगोदरच्या षटकामध्ये एक चौकार षटकार मारला, तोच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज श्रवण. त्याच्याकडे ती क्षमता आहे षटकार मारण्याची. फ्री हिट चेंडूवरती सहसा गुगलला सर्च करतो, बघितलं तर श्रवण आतापर्यंत 70% यशस्वी झालेला आहे की फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे. बघूया. ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला. इथे पायचे जेल होतोय का? जेल तर टिपला. रनआउटचा चान्स, जोरदार अपील केला. इथे महेश जाधव सरांना दिला थर्ड अंपायरला इशारा. धावबाद. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, चांगली फेकी, परंतु थर्ड अंपायरच्या दिशेला स्वतः आहेत अजय आवळे सर. बेस्ट क्रिकेटर, बेस्ट व्यक्तिमत्व. पुणे टेनिस बॉल किट शो मध्ये कित्येक तरी नवीन खेळाडूंना संधी भेटावी, किंवा आपल्या प्रत्येक एरियामधला कोणता आयकॉन स्टार असो किंवा ओपन खुल्या गटातला कोणताही खेळाडू असो, मग तो आपल्याच विभागातून खेळेल असं नवीन नियामक मंडळ म्हणून त्यांनी स्थापन केलंय. तेच पुणे जिल्हा एरिया वाईज नियामक क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक मोठी स्थापना केली आणि पुणे टेनिस बॉल किट शो मधल्या कित्येक तरी नवीन खेळाडू, जुने जाणते खेळाडू एकत्रित होण्याचा मान त्यांना दिला आणि पुन्हा एकदा ती संस्था स्थापन केली गेली. असं नेतृत्व करत असताना अजय आवळे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. पायचे धावचीचा निर्णय काय? नॉट आउट. चेंडू लागला नाही, हात लागलेला आहे. योग्य निर्णय. ते जीवदान भेटलेलं आहे ते फलंदाजाला, परंतु समोरचा ताकदवान फलंदाज ज्याने कित्येक तरी वेळा एका षटकात 3-3, 4-4 षटकार मारले, तोच मंगेश आज बावधन करंडक गाजवतोय का ते पाहायचंय. चेंडू स्लोवर चेंडू मनगडी कलात्मक मारलेला हळूवार फटका जातोय का षटकार पाहायचे. क्षेत्ररक्षक जम मारायच्या प्रयत्नात त्याच्या डोक्यावरून गेला मिड विकेटच्या दिशेला. लांब तर षटकार गेला नाही, परंतु अंतर बघितलं तर फक्त 60 मीटर मारलेला फटका. षटकार मंगेशच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 45. पुढचा चेंडू मंगेश 21 स्फोटक आक्रमक आंद्रे रसेलच्या भूमिकेमध्ये. ओ पुन्हा एकदा नो लुक, एक जबरदस्त फटका षटकार. मंगेशला रोखणं आता होणार आहे फार अवघड. मंगेश एकदा मंगेशच्या बॅटला चेंडू लागायला लागले की तर चौपेर षटकार बिटकार मारू शकतो काय? क्रिकेट इतिहासामध्ये असे कित्येक तरी रेकॉर्ड होत असतात. असाच एक विक्रम ठरला तो बावधन कर्णक 2025 मध्ये. संघाची धावसंख्या होती रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या 51 आणि वैयक्तिक दावा करतोय तो मंगेश 50 धावा. अर्धशतक झालेलं आहे ते. ओ पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथं पाहायचंय काय होतंय. षटकार जातोय का? पुन्हा एकदा मारलंय तो षटकार. आता मी बोललोयच म्हटल्यावर मंगेश 100% 150 धावा करू शकेल.
कारण मला असं ते सांगून गेलं की ते वैयक्तिक नव्हते तर ते सांघिक 50 धावा झाले होते आणि जबरदस्त फटकेबाजी करतो तो मंगेश ना कित्येक तरी वेळा एका सामन्यात एका ओव्हरमध्ये 5-5 षटकार मारलेले आहेत. असा विस्फोटक आक्रमक फलंदाज आता लगातार मारले 3 षटकार. पहिला खेळाडू ठरला तो बावधन कर्णक 2025 मधला षटकार हॅट्रिक घेणारा मंगेश. बघूया बॅक टू बॅक मारतोय का लगातार 4था षटकार. पुन्हा एकदा तोच फटका मारायच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेला नो लुक परंतु पंचांचे सरा अवांतर लेग बायचा अवांतर धावसंख्येनंतर षटकाची समाप्ती. सॉरी एक चेंडू शिल्लक आहे. मंगेशचं लक्ष आहे राव. एक चेंडू शिल्लक आहे. इथे पाहायचं एक चेंडू कशा प्रकारचा पुरेपूर फायदा घेतोय तो श्रवण. त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. तो आतापर्यंत 7 चेंडू 24 धावसंख्येवरती खेळतोय. हे मोठा अक्षर नाही करतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन चेंडू मारायच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक आहे तो स्क्वेअर लेगला प्लातून झेल टिपला. ओल्ड इज गोल्ड. विकात केमसे सरांना झेल टिपला गेला. क्रिकेट कार्तीमधला साधारणतः त्यांचा 100वा झेल. श्रवण बाद झाल्यानंतर जातोय तो बंटी. श्रवणचा सक्का भाऊ छोटा पॅकेज बडा धमाका बंटी. बघूया कशा प्रकारचा खेळतोय. बंटीला साथ देणार आहे तो मंगेश. त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. मंगेश बद्दल बोलायचं म्हटलं तर सिंहगड करंडक मध्ये एका षटकात मारले होते 5 उत्तुंग षटकार आणि तो गोलंदाज होता वेगवान गोलंदाज जो आतापर्यंत पुणे टेनिस बॉल मध्ये खूप मोठं रेकॉर्ड आहे त्याच्या नावात. कासिफ सांगाम. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 58 धावसंख्या 2 बाद. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी अर्थात 2 षटक शिल्लक. पहिल्या इनिंग मधील अतिशय महत्वपूर्ण लढत प्री क्वार्टर फायनलचा सामना. पुणे टेनिस बॉल मध्ये आजपर्यंत बऱ्याच स्पर्धा चालू आहेत परंतु आज आहे तो खराडीचे 2025चा महांतिम फायनल दिवस. डे नाईट स्पर्धा त्यामध्ये आजची ही स्पर्धा चालू आहे इथे बावधन करंडक 2025. अप्रतिम चेंडू टाकला गेला. फलंदाजालाच फसवलं गेलं की असं वाटलं की तो वाईड चेंडू जाईल का काय परंतु प्लेन चेंडू टाकला गेला. निगेटिव्ह चेंडू होता. अशा प्रकारचे चेंडू सहसा फलंदाजाला खेळणं होतं फार अवघड आणि चुकतेनं टप्प्यावरती गोलंदाजी करत निर्धाव चेंडू टाकला गेला. तो गोलंदाज अमोल सरांना. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खूपच दूरवरती चेंडू ठेवला. पूर्णतः पंचांना त्याला नो बॉल घोषित केला. का तर धावपट्टीच्या पूर्णतः म्हणजे पिचच्या साईडला चेंडू पिचच्या बाजूला चेंडू टाकला. पिच सोडून चेंडू टाकला त्यामुळे त्याला नो बॉल घोषित केला. यानंतरचा चेंडू असेल तो फ्रीडचा फटका. बघूया मंगेश सारखा विस्फोटक आक्रमक फलंदाजाला फ्रीडचा फटका 90% यश. इथे डिक्लेअर झोन मध्ये काही गडबडीत मारला. फ्रीडचा फटका आहे मग मारू का मी या नादात त्यानं मारून टाकला डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या 60. तुम्ही ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेला लेग अंपायरच्या डोक्यावरून किती जरी दूरवरती चेंडू मारला तरी तो तिथं डिक्लेअर झोन आहे. इथं फ्रीडच्या फटक्यावरती तुम्ही डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मारला संघासाठी खूप मोठा नुकसान होऊ शकतं. संघाची धावसंख्या होती ती 60 धावसंख्या 2 बाद 3.2 षटका. या षटकातील काही चेंडू शिल्लक. नवीन स्ट्रायकर फलंदाज तो बंटी. श्रवणचा छोटा भाऊ बंटी. बंटीने छोटा पॅकेज समजून मारा. जोरात फटका पाहायचं झेल होतोय का. क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहत राहिला. त्याच्या डोक्यावरून गेला खूप दूरवरती फटका. 80 मीटर मारलेला फटका षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती रायझिंग स्टार पिरंगुट 66. यानी की डबल 6 2 विकेट्स. बावधन करंडक 2025 एक दमदार असणारी स्पर्धा. प्रथमच मुळशी तालुका टेनिस
क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित असणारी बावधन करंडक आज या धर्तीवरती आयोजित केले गेलेले एक दमदार संघ 24 आणि अशा 24 संघामध्ये असणारी प्रीमियरची लीग स्पर्धा त्यातील आजचा दुसरा दिवस. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टाकले, चेंडू फुलटॉस चेंडू करून घेतला तो फलंदाजांना लॉंग ऑफच्या दिशेला मारायचा होता, गेला तो लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षण चांगली फेकी, परंतु गोलंदाजाला नीटसा चेंडू कनेक्ट करता आला नाही. 2 रन तो काय वाचू शकला नाही. 2 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती 2 बाद 68 धावसंख्या. षटक क्रमांक आहे ते 4. तर त्याच्या संघ सहकाऱ्यांचा आवाज येतोय, कडक मार, जोराच मार, षटकार मार, काही कर पण बॉल निर्धाव टाकू नको, निर्धाव खेळू नको. Twisted forward and that's all the back. The Tejas 2 is alive from and that's the match. This is very perfect line and that's all the Rising Star Pirangud versus Kim Sewadi Cricket Club. The bowler Amol or pitch ball and the fielder the run out chance. एकदम गाचाळ फेकी, इथे चेंडू अडला नाही तो क्षेत्ररक्षकाला. अजून चेंडू बागेत अडवल्यासारखा अडवतो, परंतु पाहिजे इथे काय होतंय, खूपच लेट चेंडूवरती गेला. इथे संघाचा लॉस झाला. स्ट्राईक कोणाला भेटला, षटकार किंग. 3 धावा किती महत्वपूर्ण असतील. मंगेसारख्या तगड्या फलंदाजाला स्ट्राईक दिला. क्षेत्ररक्षकाची खूप मोठी चूक. इथे संघाची धावसंख्या होती ती 71 धावसंख्या. या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतोय का तो मंगेश पाहिजे, कारण मंगेश षटकार किंग म्हणून ओळखला जातो. मुळशीचा डाण्या वाघ. हो, इथे पायचे झेल होतोय का, नो बॉल दिलेला आहे तो पंचांना. पुन्हा एकदा पाहिजे इथे, इथे पंचांना नो का, ओव्हर स्टेपचा नो बॉल भेटलेला आहे. यानंतरचा असेल तो प्रीडचा फटका. या चेंडूवरती घेतल्या 2 धावा, म्हणजे 1 पळून आणि 1 नो बॉल, अशा 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती 73 धावसंख्या. या स्पर्धेतील आतापर्यंत हायएस्ट स्कोर म्हणावा लागेल तो 73 धावसंख्या. रायझिंग स्टार पिरंगुट. पुढचा चेंडू किमसेवाडी सुद्धा त्याच ताकदीचा संघ आहे. फील्डचा फंडा पाहायचं इथे, पुन्हा एकदा त्याच दिशेला एक टप्पा घेत चौकार जातोय का, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. फुलटॉसचा चेंडू आणि त्यावरती फ्रीडचा फटका होता, त्याला पुरेपूर फायदा घेता आला नाही. तोच बंटी गेला फेल. संघाची धावसंख्या होती ती 74 धावसंख्या. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती रायझिंग स्टार पिरंगुट 74 धावसंख्या. 1 षटक बाकी. पाहिजे शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतो. नवीन गोलंदाज, ओल्ड इज गोल्ड, अनुभवी गोलंदाज आहे ते विकास सर. त्यांना त्यांच्या इनिंगमध्ये एक झेल पकडलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला तैनात असताना एक आपलातून झेल टिपला होता. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज बाद केला होता, परंतु आज स्वतः त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. शेवटचे षटक महत्वपूर्ण षटक, परंतु समोरचा तगडा फलंदाज छोटा पॅकेज श्रवणचा लहान भाऊ बंटी. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना स्लोवर चेंडू टाकला, बंटीने मारलाय तो उत्तुंग फटका, खूपच दूरवरती षटकार.
जाऊया बघा पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकातील घेतलाय घरपूर समाचार. तो बंटी छोटा पॅकेज बडा धमाकावरतो ठरतोय विस्फोटक आक्रमक फलंदाज षटकार किंग म्हणून नावाने ओळखला जातोय का ते पाहायचंय. विकास सर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. ते बंटी वारंवार फुलटॉस चेंडूला बीट होतोय. आतापर्यंत बंटीला 3 फुलटॉस चेंडू आले. त्या तिन्ही चेंडूवरती त्याला अटॅक करता आला नाही, म्हणजे षटकार चौकार मारता आला नाही. त्या 2 वेळा तो झेलबाद होता वाचला. या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती 4.2 षटकात 81. रायझिंग स्टार पिरंगुट एका मजबूत स्थितीमध्ये 2 बाद झालेले स्ट्राईकर. रायझिंग स्टारचा एक विस्फोटक आक्रमक फलंदाज स्ट्रायकर फलंदाज तोच मंगेश. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथे पाहायचंय स्ट्राईक होतोय का झेल सुटलेला आहे. चेंडू हाताला लागलेला आहे. इथे स्ट्राईक पुन्हा मंगेश घेण्याची दाट शक्यता आहे. इथे चेंडू काय होतंय पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं पण बंटी झाला स्वस्तात धावबाद. खास मंगेशला स्ट्राईक देण्याच्या नादात. इथे फलंदाज नुसता पळायला जाणार आहे परंतु पाहायचंय काय होतंय. तो सुद्धा चांगला खेळतो. त्याला माहित आहे आपण मंगेशला फक्त स्ट्राईक द्यायचं आहे. त्यामुळे त्या संघाने सुद्धा एक पळणारा खेळाडू म्हणजे जास्त वेगात पळणारा खेळाडूला फलंदाजासाठी पाचन करण्यात आलेलं आहे. मंथन नवीन फलंदाज आहे. विकास चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईट झोन मध्ये टाकलेला आहे. इथे रिव्ह घेतलेला आहे वाईट साठी. गोलंदाज रिव्ह ऑप्टमच्या खूपच दूरवरती चेंडू होता असं वाटतं परंतु चेंडू निगेटिव्ह चेंडू होता. अशा प्रकारचे चेंडू टाकणं फार गरजेचं असतं. इथे पंचांचा कॉल आहे अवांतर वाईड. पाहिजे थर्ड अंपायर काय देतात. सेकंड लाईनच्या खूप दूरवरती चेंडू आहे. बाहेर चेंडू आहे. अवांतर चेंडू दिलेला आहे तो वाईड. वाईड चेंडू आहे. स्क्रीनवरती समोर बघितलं की दिसेल. काळजी कर समोर आहे ना. पुढचा चेंडू अवांतर वाईट चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मारायचा प्रयत्न होता आणि त्याने डिक्लेअर तुला स्ट्राईक दिलाय षटकार मारायला आणि तू डिक्लेअर झोन मध्ये बॉल मारतो. मंगेशने खूप मोठी चूक केली. इथे बघूया एक चेंडू खेळायला भेटलाय ते मंथनला. मंथन म्हणजे विचारपूर्वक खेळणारा खेळाडू. आज विचार करून खेळायला आलाय. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. आणि मंथनला भेटलाय तो फुलटॉस चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. त्यावरती घेतली त्यानं 1 रन. या 1 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती ती 4.5 षटकात 85. 3 बाद. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आतापर्यंत. बघूया षटकार जातोय का ते पाहिजे. ते मंगेश मारतोय का षटकार का विकास सर कमबॅक करतात. जोरदार मारलेला फटका फ्लॅट फटका. इथे जेल होतोय का पाहिजे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे शेवटचा चेंडू गेलाय तो निर्धाव. झेल बाद झालाय तो फलंदाज. रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती 5 षटकात 85. केमसे क्रिकेट क्लब संघाची काय केमसेवाडी क्रिकेट क्लब संघाला करायच्या त्या 5 षटकात 86 धावा. सर्वात महत्वाचं केमसेवाडी क्रिकेट क्लब संघाला सुद्धा विस्फोटक आक्रमक फटकेबाजी करावी लागणार आहे. इथे झोन बघितलं तर पूर्णतः मिड विकेटचं क्षेत्र जवळ आहे. इथे तुम्हाला चेंडू घेऊन मारायचे. इथे तुम्ही जर ऑफ साईड किंवा लॉंग ऑफचा क्षेत्र जर खेळायचा प्रयत्न केला तर तुमचा संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे इथे तुम्हाला धावांचा पाठलाग करत असताना 30 चेंडू 86 धावा करायचे आहेत. जास्तीत जास्त मिड विकेट आणि स्क्वेअर लेग फटके कसे जास्त जातील ते बघावे लागणार आहेत. साधारणतः तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल केमसेवाडी क्रिकेट क्लब संघाला जर सामना जिंकायचा असेल तर साधारणतः 2 षटकामध्ये 36 ते 40 धावसंख्या पार करावी लागेल. 36 ते 40 धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही पार केली तर तुमचा संघ विजयाच्या समीप येऊ शकतो. क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यात चेसिंग करताना थोडंफार अडचणी येत होत असतात.
चला यानंतर सामना होणार आहे त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन विरुद्ध गोटावडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठीचे गोटावडे स्टार 11 संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे त्यांच्या समेत असणारा संघ न्यू गोल्डन बावधन यजमान संघ आहे. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ स्वप्नील मोरे आणि राजीव चांदरे यांचे आगमन झालेलं आहे. मंडळाचे त्यांचं सर स्वागत. आपण याचे स्थान बदवायचे. ज्यावेळेस सामन्याकडे पहिला चेंडू स्लोवर चेंडू टाकला गेला, अवांतर चेंडू दिला तो पंचांना वाईट. इथं केमसेवाडी संघाचं एक मोठं टार्गेट पार करायचंय. 86 धावा 5 षटकामध्ये. हो उलटा चेंडू त्यावरती घेतला तो खरपूस समाचार षटकार. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल राजू भाऊ चारणे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. प्लीज आपण स्थान बजवायचे. अतिशय जबरदस्त फटकेबाजी करत असताना बघूया फलंदाज आहे तो अमोल, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये चौफेर फटकेबाजी केली होती, तोच षटकार किंग. पुढचा चेंडू फुलटा चेंडू त्याच्यावरती घेतोय का भरपूर संचार गेलाय तो दुसऱ्या टप्प्यावरती चौकार. पहिला चेंडू षटकार नंतर चौकार. एरॉन प्रिन्स मुकुंद सेडावत यांचे इथं आगमन झालंय. मंडळ त्यांचं सरसरचं स्वागत. जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज अमोल सर, खूप मोठा अनुभव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॅक टू बॅक. फुलटॉस चेंडू वरती खरपूस समाचार घेता आला नाही. फ्लॅट फटका मारला. खालून चेंडू वरती घेतला असता तर 100% गेला असता तो षटकार, परंतु फलंदाज तगडा होतोय जेलपाद. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा दिग्गज संघ असतात, त्यामध्ये उरावडे क्रिकेट क्लब संघाचा बाहुबली षटकार किंग ऋषी बिलारे इथं आलेले आहे. त्यांचं सुद्धा मंडळचं त्यांचं सरचं स्वागत स्वागत. नवीन फलंदाज आला तो सिद्धेश लांडे. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू टाकला. उतरता चेंडू होता. ब्लॉकॉल चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही. इथे धावांचा पाठलाग करत असताना वारंवार जर निर्धाव चेंडू गेले तर संघावरती खूप मोठं संकट येऊ शकतं. एक तगडा फलंदाज अमोल सर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार फटका. इथे जेल होतंय का पाहिजे, कारण रायझिंग स्टार पिरंगुड संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा झेल सुटणं म्हणजे फार अवघड. अथर्वन झेल टिपला आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला 80 वाजे. बॅक टू बॅक बसलाय तो दुसरा धक्का केमसेवाडी क्रिकेट क्लब संघास. नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू प्रसाद. अमोल सरांना विकेटवरती थांबून खेळणं फार गरजेचं होतं, पण घाई गडबडामध्ये झेलबाद झाले. कारण ग्राउंडचा अभ्यास हा खूप महत्त्वपूर्ण असतो. जेव्हा तुम्ही सामना खेळता तेव्हा पहिलं ग्राउंड बघायचं. ग्राउंड बघितल्यानंतर एखादी मॅच बघायची. एखादी मॅच बघणं का महत्त्वाचं असतं, कारण त्याचा अनुभव आपल्याला येत असतो. कोणत्या दिशेला षटकार जातात, कोणता गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो, ते पाहून खेळणं फार फायदेशीर ठरू शकतं.
हो पुन्हा एकदा जोरदार मारलेला मनगटी कलात्मक फटका प्रसादच्या बॅट मधून आलेला आहे खूप दूरवरती षटकार आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 17. 24 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 69 धावा. याच मैदानावरती अंडर 23 चे मिनी वर्ल्ड कप झाला होता, त्यामध्ये सुद्धा असंच कंडिशन होतं. 24 चेंडू 80 धावा सहजरित्या पार केल्या होत्या न्यू गोल्डन बावधन या संघानं. जबरदस्त फटकेबाजी करत संघाला चेस करून दिला होता. एक मोठा धावसंख्या त्याचा अनुभव घेत हा संघ पाहिजे धावांचा पाठलाग करतो का. इथे षटकाराची दिशा बघितली तर पूर्णतः मिडविकेट दिशा जवळ आहे. 50 मीटर अंतर असेल. महेश 21 फटक आक्रमक फलंदाज. महेश आहे का. महेश चांगली बॅटिंग करतो. अगोदरच्या सामन्यात चांगले स्वीपचे 2 षटकार मारले होते. आणि सर्वात महत्वाचं महेशला मी कित्येक तरी वेळा बोललो की तू लोकल स्पर्धा ओपन स्पर्धा कुठे असो तू खेळायला यायचा. तुझी फलंदाजी चांगले त्याला मी घेरलेलं. त्यामुळे बघूया तो कशा प्रकारची फटकेबाजी करतो. तो महेश गोलंदाज आहे. तो अथर्व. महेशकडे खूप मोठी क्षमता आहे. अथर्व सुद्धा एक नामवंत असणारा दिग्गज गोलंदाज. राईट आर्म वरती टाकलेला चेंडू महेशने मारलेला आपलातून फटका लॉंग ऑफच्या दिशेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं जास्तीत जास्त फायद्याचं आहे, कारण दिलेलं आव्हान खूप मोठं आहे. इथे एकेरी दुहेरी प्लस चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे. परंतु कोणत्या प्रकारचा निर्धाव जर चेंडू गेला तर इथे केमसेवाडी क्रिकेट क्लब संघ थोडासा अडचणीत येऊ शकतो. चेसिंगला तोच प्रॉब्लेम होतो. विकेट गेली तर डॉट बॉल. एखादा प्लेन चेंडू टाकला, वेगात चेंडू टाकला, द्विधा मनस्थिती फलंदाजाला टाकला, तो निर्धाव गेला तर तो डॉट बॉल. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल चेंडू. हेलिकॉप्टर फटका मारायच्या प्रयत्नात चांगलं क्षेत्ररक्षण. 3 रनावचा चान्स. इथे महेश कडून बॅट हातातून निसटली. एक विस्फोटक आक्रमक तगडा फलंदाज झाला तो झेलबाद. सॉरी धावबाद झालेला. इथे प्रसादला माहित होतं की बॅट त्याच्याकडून सुटलेले. प्रसादनं रिटर्न माघार यायला पाहिजे होता. रन नसता निघाला तरी चाललं असतं, परंतु इथे एक तगडी विकेट महेशच्या स्वरूपात धावबाद झालेला आहे. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. पूर्ण मधार त्याच्यावरती होती आणि तोच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज स्वस्तात धावबाद. रायझिंग स्टार पेरंगुट संघाला सुद्धा माहिती होतं की महेश किती महत्वपूर्णचा होता. नवीन फलंदाज विजय सर ओल्ड इज गोल्ड, ज्यांनी या सामन्यामध्ये एक झेल टाकून एक चांगली गोलंदाजी केली होती. सॉरी लक्ष्मण. गोलंदाज प्रसाद. 86 धावांचं टार्गेट खूप मोठं आव्हान आहे या मैदानामध्ये. 5 षटकामध्ये चेज करत असताना तर खूप मोठे. हो पुन्हा एकदा वेगात चेंडू टाकला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मी स्पीड झालेला एक टप्पा. क्षेत्ररक्षकानं चूक केली होती, परंतु 1 रन काय वाचू शकला. इथे मंगेश वारंवार चुका करतोय. इथे तुम्हाला विकेटपेक्षा डॉट चेंडू कसे जातील हे महत्त्वपूर्ण, कारण तुम्ही 5 षटकांचा सामना खेळत असताना संघ कोणता ऑल आउट होत नसतो. झाला तर तो साधारणतः कवचित होत असतो. इथे तुम्हाला निर्धाव चेंडू टाकणं फार गरजेचं असतं, पण बोनसच्या स्वरूपात अशा प्रकारच्या धावा जर दिल्या तर स्ट्राईक बदलला जातो आणि येणारा नवीन फलंदाज त्यावरती चौकार षटकार मारू शकतो. ती क्षमता त्याच्याकडे असती आणि तीच संधी भेटली ते फलंदाजाला. त्यानं त्याचा पुरेपूर फायदा घेतले. 1 रन या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 21 धावसंख्या. षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली फलंदाजी चालली, परंतु अजून आक्रमकता पाहिजे त्या फलंदाजामध्ये. साधारणतः 2 षटकात 40 ते 36 धावसंख्या पार करावी लागणार आहे. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल चेंडू. द्विधा मनस्थितीमध्ये लटकला तो फलंदाज. मिड विकेटला मारायचा का स्ट्रेट मारायचा, तोपर्यंत गोलंदाज चतुर निघाला. एकदम स्लोवर उतरता चेंडू टाकला आणि फलंदाजाला जकडून ठेवलं गेलं. निर्धाव चेंडू टाकला गेला. कमबॅक केलं ते गोलंदाजानं. संघाची धावसंख्या होती रामेश्वर क्रिकेटवाली 21. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल चेंडू. स्पर्श चांगला खेळाडू आहे.
चांगलं क्षेत्ररक्षक, चांगली फलंदाजी करतो, चांगला झेल टिपलाय त्यानं अगोदर एक, त्यामुळे षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 11च्या स्ट्राईक रेटनं 22 धावसंख्या. 5 षटकात 86 धावांचं आव्हान देत असताना 2 षटकात धाव झाल्या त्या 22. बघूया नवीन गोलंदाज कोण येतोय, ज्यानं अतिशय धुव्वादार फटकेबाजी केली. तोच अष्टपैलू खेळाडू मंगेश आंद्रे रसेलच्या भूमिकेमध्ये. मुळशी तालुक्याचा फायटर जेट मंगेश, अर्थातच दुसरा आंद्रे रसेल. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती खरपूस समाचार, फलंदाजाला घेता आला नाही, परंतु नशीब बदललं. एक टप्पा घेत आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे गेला तो सीमा पार. चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती किमचेवाडी 26. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 26. 17 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 60 धावा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. खूपच दूरवरती चेंडू ठेवला पंचाने, त्याला अवांतर वाईड घोषित केला. आता 1 महिना सुद्धा झाला नाही, एका षटकात म्हणजे 6 चेंडू 34 रनची गरज होती. समोरचा संघ तगडा होता, गोलंदाज सुद्धा तगडा होता. असं वाटलं की तो गोलंदाज 34 रन देणार नाही, परंतु 34 रन झालते. क्रिकेट आहे, तुम्ही खेळ सोडू नका, शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहा. तुम्ही प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला यश येईल. वेगात चेंडू टाकला गेला, बॅटचा एज, फलंदाज होतो जेल, पाहतो प्रसाद. नवीन फलंदाज घेतो अशोक, तो सुद्धा एक विस्फोटक षटकार किंग आहे. त्याला फक्त एकच आवडतं, षटकार, आणि तो शेवटच्या क्षणी षटकार चौकार खेळी करण्यासाठीच येतो. बघूया त्याच्या हातात दिलेली ती दोरा. 27 धावसंख्या झाली, 4 बाद झालेले आहेत. किमसेवाडी क्रिकेट क्लब संघाची अडचणीत येतो संघ. समोर गोलंदाज तो मंगेश. फुलटॉस चेंडू. मी अगोदरच बोललो की हा फक्त षटकार किंग नावानं ओळखला जातो. आल्या आल्या मारला उत्तुंग फटका, षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 33. जबरदस्त फटकेबाजी करतोय तो फलंदाज अशोक. हो, स्टेप आउट जाऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये. सिमेंट पिच वरती सहसा स्टेप आउट जाऊन खेळणं म्हणजे चुकीचं आहे, कारण शेवटच्या क्षणी बॉलर कधी बी बॉल उसळी करून टाकायचा प्रयत्न करतो, त्यामुळे बॉल लगेच फ्लाईट भेटतो आणि त्यामुळे निर्धाव चेंडू जातो किंवा बॅटेज होऊ शकतो. त्यामुळे जागेवरून चेंडू जेवढे येतील तेवढे तुम्ही जास्त मोठा अटॅक करू शकता. चूक केली होती ती अशोकनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवरून खेळायच्या प्रयत्नामध्ये पाहायचं इथे काय होतं. स्टेडियम आलेला फटका लॉंगॉमच्या दिशेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, दुसरे रन घेण्याच्या प्रयत्नात अवचितचा प्रयत्न, परंतु एकदम गचाळ फेकी. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 35 धावसंख्या, 4 बाद, 35, 2.5 षटका. 13 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 51 धावा. पुढचा चेंडू. हो, फुलटॉस चेंडू. पाहायचं इथे षटकार जातोय का. इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, परंतु चेंडू झाडाला लटकला. 1 रन आहे. मंडपाच्या साईडला चेंडू आला, संपला विषय. डाव खाल्लास. झाडाला आहेत ना फांद्या. बारा चेंडू विजयासाठी करायचे त्या 50 धावा. आता बघू कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. बॉल तर सराव करत असताना पाक क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू टाकला. 12 चेंडू 50 रनची गरज आहे. तिथे चूक झाली, गोलंदाजी करताना चूक करणार नाही म्हणून त्याच्या हातामध्ये दिला तो चेंडू.
छोटा पॅकेज बडा धमाका. बंटी. ओ अप्रतिम चेंडू टाकला गेला. जोरदार अपील, पंचांना ते फेटाळलेलं आहे. बन्नाट वेगात गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. गोलंदाज आहे तो बंटी. पुन्हा एकदा वेगात, जबरदस्त वेग आहे आणि या वेगामध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजाला वारंवार पकडून ठेवलं गेलेलं आहे. इथे निर्धाव चेंडू टाकणं फार गरजेचं होतं. लगातार 2 निर्धाव चेंडू टाकले ते बंटीने. संघाची धावसंख्या होती ती किमसेवाडी क्रिकेट क्लब 36-4 बाद. षटक क्रमांक 4. इथे 86 धावांचं टार्गेट देत असताना प्री क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. इथे महत्त्वपूर्ण लढत आहे. इथे सामना जो जिंकणार आहे तो डायरेक्ट क्वार्टर फायनल फेरीमध्ये पोहोचणार आहे. बघूया पुढचा चेंडू. जोरदार मारलेला फटका. फुलटॉचा चेंडू. बन्नाट वेग असल्यामुळे तो फटका नीट कनेक्ट करता आला नाही. परंतु क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक केली. हळूहळू बॉलपर्यंत गेला. पाठीमागा होता, थोडा अवघड झेड होता. झेल टिपण्याच्या प्रयत्नात झेल सुटला. जीवदान भेटले ते फलंदाजाला. या 1 धावसंख्येनंतर किमसेवाडी क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती 37-4 बाद. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे ज्याने झेल सोडला होता. डायरेक्ट फेकी. भावाच्या गोलंदाजीवरती भावाने केलेली फेकी धावपात. इथे पाहिजे नवीन फलंदाज कशा प्रकारचे खेळतो. तो फलंदाज आहे तो विस्फोटक आक्रमक फलंदाज आर्यन. नावाला यश. आर्यन. बघूया सक्सेस होतोय का. जुना चेंडू इथं ठेवला की चेंडू गायब होतोय. पुढचा चेंडू. ओ वेगात चेंडू. त्याच पद्धतीनं वेगात बॅट फिरवून मारला उत्तुंग फटका. षटकार. अशोक यांच्या बॅट मधून गेलेला एक आपलातून फटका. षटकार. संघाची धावसंख्या होती किमसेवाडी क्रिकेट क्लब 43-5. अजून विजयासाठी करायच्या त्या 7 चेंडू 43 धावा. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ. इथे जर षटकार मारला तर बॅक टू बॅक तुम्हाला पुन्हा एकदा 6 षटकार मारावे लागणार आहेत. अशोक चांगली फटकेबाजी करतात. ओल्ड इज गोल्ड. खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे. बंटी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ओरपी चेंडू टाकला. असले टाइम आल्याला फटका. इथे एक टप्पा चौकार जातोय का पाहिजे. मंगेश बॉलच्या पाठीमागे. मंगेशनं सहजरित्या चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगली फेकी केली. तोपर्यंत घेतल्या त्या 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर किमसेवाडी क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती ती 5 बाद 45. षटक क्रमांक 4 संपलेलं आहे. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येते. 6 चेंडू विजयासाठी करायचे ते 41 धावा. नवीन गोलंदाज सौरभ गोळे. यानंतर होणाऱ्या दोन्ही संघांना तयारीत राहायचंय. न्यू गोल्डन बावधन आणि स्टार 11 गोठावडी. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना तयारीत राहायचंय. पुढचा चेंडू. कपलातून मारलेला फटका इथे पाहिजे, परंतु झेल होणं फार अवघड आहे. सूर्याची किरण डोळ्याभोवती. एक्स्ट्रा कव्हरला मारलेला कपलातून फटका होता. तिथे फलंदाजाला भेटले ते जीवदान घेतल्या 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती किमसेवाडी क्रिकेट क्लब 5 बाद 47. अजून करायच्या त्या 39 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना जोरदार मारलेला फटका खूप दूरवरती. साधारणतः मीटर पट्टी तुटली. 110 मीटर मारलेला फटका. षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती
53 धावसंख्या. इथे प्रत्येक चेंडूगाने षटकार मारणं फार गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे अधूनमधून जर वाईड किंवा नो बॉल जर पडले तर पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं, कारण फलंदाजाकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत त्या फलंदाजामधून 2 षटकार मारलेले आहेत. बघूया गोलंदाज कमबॅक करतोय का. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका, फ्लॅट फटका. इथे पायचं झेल होतोय का. सहजरित्या चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि गेला तो सीमा पार. चौकार, झेल सुटला. फलंदाजाला भेटले ते जीवदान. कोणाला ज्यानं अगोदरच्या चेंडूवरती मारला होता तुंग फटका, षटकार. असाच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आर्यन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आर्यन. जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात बॅटचा एज गेला तो थर्डमॅनला. फर्स्ट टिपला झेल सुटलेला. एक टप्प्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. एक धाव काही रोखू शकला नाही. या एक धावसंख्येनंतर केमशेवाडी क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती ती 4.4 षटकात 5 बाद 58 धावसंख्या. खूप मोठं धावांचं आव्हान दिलंय 86 धावांचं. 5 षटकामध्ये प्री क्वार्टर फायनलचा सामना. यातील जो संघ विजय होणार आहे तो थेट जाणार आहे क्वार्टर फायनलला. बघा पुढचा चेंडू. हो, पुन्हा एकदा एकदम स्लोवर चेंडू टाकला गेला. वेगात गोलंदाजी करणारा गोलंदाज अधूनमधून जर स्लोवर चेंडू टाकला गेला तर ते फलंदाजाला खेळणं फार अवघड होऊन जातं, आणि तीच दिशा दाखवली ती गोलंदाजाची. कमबॅक केलाय अफलातून गोलंदाजी. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू बघूया षटकाराने फिनिश करतोय का. ओ, फुलटॉस चेंडू. जोरदार मारलेला फटका. इथे झेल होतोय का. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला साधारणतः 500वा झेल टिपला. केमशेवाडी क्रिकेट संघानं चांगली खेळी केली. स्पर्धेत चांगला सहभाग घेतला. अतिशय दमदार खेळी केली. हार्ड लक. केमशेवाडी क्रिकेट क्लब संघाचा सन्मान करायचा आहे. प्लीज आपण समालोचन कक्ष असे ते स्वतः स्पर्धा आयोजक कमिटीचे अध्यक्ष, स्पर्धा आयोजक किरण सर, केमशेवाडी संघाच्या पूर्ण संघानं सन्मान घेण्यासाठी याचे केमशेवाडी प्लीज.